नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. मंडळी, कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला की घराचं काम चालू आहे आपलं. आणि काल संध्याकाळी त्यांचं काम झालं, ते सगळे घरी गेले. खूप जास्त पसारा होता. नंतर मग मी आरविशच्या स्कूलची शॉपिंग करायला गेले होते. तो पण एक व्हिडिओ सेपरेट आहे, तो तुम्हाला पाहायला मिळेल. आणि अजून म्हणाल तर आज मंडे आहे आणि आज पण आपल्या घराचं काम चालू आहे. दाखवते मी तुम्हाला कसं. एवढा घरात पसारा आहे मंडळी, एवढा घरात पसारा आहे ना. काल तुम्ही बघितलं फक्त पत्रेच बसवले. ती भिंत जी तुटलेली आहे ना, तिचं पूर्ण काम करायचं. त्याच्यासाठी काल मग सिमेंट आणलं, त्याच्यानंतर मग रेती आणली आणि कच बोलतात एक प्रकारे, कच म्हणून ते आणलं. आणि मग त्याच्यानंतर आज प्रकाश येणार आहे कामाला. त्याला सांगितलं आहे की बाबा ये आणि कामाची सुरुवात कर म्हणून. तर मग तो येणार आहे आज आणि जसं जसं काम करेल तो तसं तसं तुम्हाला दाखवेल. आणि अजून म्हणाल तर खूप घरात पसारा मंडळी. रात्री जेवण तर पप्पांकडे केलं. आता मॉर्निंगचं ब्रेकफास्टचं बघूया काय आहे. आरविशसाठी एग बॉईल केले आहेत, मशीन आहे त्याच्यामध्ये एग बॉईल करून घेतलेत. पण बघू, माझ्या नाश्त्यासाठी काहीतरी वेफर्स वगैरे असंच खाऊन घेईल मी. आणि विशाल थोडा आराम करतात घरामध्ये, कारण परत काम सुरू झालं की त्यांना आराम भेटणार नाही त्यासाठी. आणि बघूया, अजून भरपूर सारे कामं पेंडिंग आहेत. जसं जसं होतं आहे घर साफसफाई पण करायचं आहे, तसं जसं होईल तसं तसं तुमच्यासोबत शेअर करेल आज. पण खरंच असं झालं आहे कधी काम होईल. कारण कसं आहे, किचन मेन घाण असलं ना आपलं किचन, जर म्हणजे किचनमध्ये पसारा असेल, किचनचं काम असेल ना, तर बाकी काहीच कामं होत नाहीत. मग हे एक कारण, चहा बनवायचं जरी असेल तरी आपल्याला किचन लागतो आणि प्रत्येक गोष्टीसाठी किचनची रिक्वायरमेंट असते आपल्याला. तेच. आणि इतर वेळी तर पण मग इतर वेळी तर मी चुलीवरती करत असते. बघू आज जर मला पॉसिबल झालं तर आज पण मी चुलीवरती पटकन काहीतरी बनवून घेईल, कारण घरामध्ये खूप पसारा आहे म्हणजे खूप जास्त पसारा आहे. ठीक आहे, चला मग घरातलं आवरते वगैरे आणि दाखवते तुम्हाला पण. इकडे तुम्ही बघू शकता प्रकाश काम करतोय. त्याने असे ना विटा लावल्यात त्याला भिंतीला आणि त्याच्यावरती प्लास्टर करेल, हे बघा. आणि या ताई आहेत, त्यांना ना भांड्यांना सांगितलं होतं मी, तर त्या आल्या आहेत आणि करतायत ना. कारण मग एवढं धूळ माती खूप जास्त झाली आहे ना, त्यामुळे मग ताईंना सांगितलं करण्यासाठी. आणि हे बघा खूप जास्त पसारा झाला आहे, खूप म्हणजे खूप जास्त. इकडे बघा तुम्ही, धूळ ही, हे बघा माती, हे बघा. अगं घराची परिस्थिती अशी आहे आता सध्या. मी आज संध्याकाळपर्यंत हे फायनल करू. ही मांडणी बघा तुम्ही, हे बघा खूप पसारा आहे घरामध्ये, खूप जास्त पसारा आहे. आणि इकडे बघा त्याने सिमेंट आणि परत ही कच बोलतात तिला, सिमेंट आणि कच हे सगळं एकत्र केलं. तिकडे थोडाफार विटा घेतल्यात त्याने आणि करतोय काम तो. हे बघा सगळे भांडे तिने मांडून ठेवलेत ताईंनी, त्या सगळे भांडे धुतलेत आणि मांडून ठेवलेत. हे बघा इकडे पण आहेत, सगळे सगळे स्वच्छ धुवून झालेत भांडे. तिकडे पण भांडे ठेवलेत बघा. आणि आरविश इकडे झोपलेलं आहे बघा, कारण उशीर खूप झाला ना, त्याला झोपवलं आहे. इकडे मिठू शेट. अजून एवढा पसारा सामान बघा. काम झालं आहे हे असं करून, पण याला कलर द्यावा लागेल, नाही तर ते चांगलं नाही दिसणार. हे बघा आता इकडचं करतोय ना प्रकाश भाऊ. अच्छा, इकडचं घ्या आवरून. हां हां चालेल चालेल चालेल. हे बघा इकडे पण भांडे, इकडे पण पसारा झाला आहे खूप जास्त. बस आता कधी आवरेल असं वाटतंय, कारण खूप लेट झालं आहे. तर मंडळी असं वाटतंय कधी घर आवरेल. मला ना खरंच खूप कंटाळा आला, खूप थकल्यासारखं होतं आहे आणि काम बघूनच कसं तरी होतं आहे. त्याच्यात विशाल पण घरी नाही आहेत, विशाल गेलेले आहेत बाहेर आणि मी एकटीच आहे घरामध्ये. आरविशला पण बघायचं, घरातलं पण बघायचं, कठीण जातं. आणि हे असे काम आहेत सगळे माती 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 माती. घरात पूर्ण घर धुवून काढावं लागेल आपल्याला, पूर्ण घर स्वच्छ करावं लागेल, त्याच्यानंतरच सगळ्या गोष्टी सेट होतील. काय नाही, ते काम झालं ना, ताईंनी भांडे तर घासलेत, तर किचन धुवून पटापट पटापट भांडे लावून देता येतील, मग बाहेरचं धुवून काढता येईल, असा माझा प्लॅन आहे. बघू आता किती काम होते, पटापट जेवढं होईल तेवढं होईल. पण ठीक आहे, मला मदतीला तर ताई आहे, त्यामुळे विशालने मला करूनच नाही दिलं खरं सांगायचं तर. विशाल बोलले नको आजारी पडशील आणि दवाखान्यात पैसे घालवशील, त्यापेक्षा ना एक काम कर म्हणे, तर ताईंना बोलवून घे आणि त्या ताईंना करू दे काम. कारण तू जर करत बसली तर आजारी पडणार आणि मग दवाखान्यात प्लस माझी पण धावपळ, माझ्या कामाच्या सुट्ट्या होतील बोलल्या. त्यापेक्षा तू राहू दे म्हणे, तू नकोच करू. आणि माझं असं काम वाचलं म्हणजे आहेच काम, असं नाही की काम नाही आहे, पण थोडं मला
आहे, रिलॅक्स आहे मी, काय एवढं जास्त नाही आहे. ठीक आहे, चला मग बघू आता कधी आवरतंय आपलं घरातलं काम. तर मंडळी मी ना घरातलं आवरत होते तेव्हाच आहे ना मी पाहिलं की केसांवरती भांडे आलेले आहेत, म्हणजे ते असं येतात आणि आवाज देतात. मी 3 महिन्यापासून बघते ह्या गोष्टी की केसांवरती भांडे विकत घ्यायचे असतात, म्हणून मी 3 महिन्यापासून आहे ना केस साचवत होते. आणि आता केस साचवून झालेत माझे, एवढे एवढे जमा झालेत केस. तर मग मी त्याला आवाज दिला. मला फक्त ना म्हणजे बघायचं होतं की ह्या एवढ्या केसांवरती कोणते भांडे येतात, म्हणून मी माझ्या लाईफमध्ये असं आत्तापर्यंत कधीच नाही केलं किंवा मी पाहिलेलं पण नाही आहे ह्या गोष्टी की केसांवरती भांडे येतात म्हणून. पण मग आज म्हणजे मी 3 महिने झाले मी बघते इथं राहायला आल्यापासून की बायकांना म्हणजे केस देतात आणि केसांवरती भांडे घेतात. तर मला म्हणजे पियुषची मम्मी, वधूची मम्मी त्या पण बोलल्या, हा म्हणे केसांवरती भांडे घेतात, खूप भांडे घेतलेले आहेत म्हणे आम्ही केसांवरती. म्हणून मग मी पण साचवले आणि आता तो आलेला आहे तर मग मी केसांवरती भांडे घेते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते. आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी थोड्या वेगळ्या वाटत असतील, पण ठीक आहे ना, काहीतरी म्हणजे दारावरती काहीतरी गोष्टी आणि नवीन पाहायला मिळतं आहे. तर ठीक आहे, चला मग बघूया आता केसांवरती कसे भांडे मिळतात ते. तर हे बघा मंडळी, केस साचवून ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती भांडे येतात. हे बघा एवढे भांडे आहेत, तरी आज कमी येते बोलतायत कारण भरपूर ठिकाणी ते जाऊन आलेले. त्याच्यामुळे आता हे किती 20 ग्रॅम आहे का 21 ग्रॅम आहे? हा, अच्छा, हे 20 ग्रॅम केस आहेत आणि त्याच्यावरती भांडे येतील. काय काय भांडे आहेत बघू, म्हणजे जसे जसे ग्राम असतील, वजन जसं असेल त्या हिशोबाने. हे बघा टिफिन आहे, त्याच्यानंतर या प्लेट आहेत, ह्या प्लेट आहेत, टिफिन आहे, भरपूर आहे बघा. ही छोटीशी कळशी, बकेट, स्टीलची, आणि सगळे स्टीलचे भांडे आहेत. हे स्टँड वगैरे, बकेट बघा किती छान आहे. आणि ही मोठी पण काय पहिला पाटी पाटी बोलतो ना आपण ह्याला, ही स्टीलची पाटी आहे, स्टीलची पाटी आहे. ही मोठी जाळी टाईप आहे, परात आहे, असे सगळे भांडे आहेत बघा. आणि हे सगळे केसांवरती येतात. हे बघा एवढे भांडे आहेत आणि 20 ग्रॅम केस झालेली आहे टोटल. त्याच्यावरती आता भांडं बघू कोणतं येतं आहे आणि बघू आता काय देतात 20 ग्रॅम केसांवर. मंडळी हे बघा 20 ग्रॅम केसांवरती एवढी मोठी ही काय म्हणू, पाटी नाही ना, हिला वाटी ना, काही पण आपण हिला, एवढी मोठी वाटी आलेली बघा. आणि याच्यामध्ये कणिक वगैरे भिजवायला खूप छान आहे ही. आणि मला तर विश्वासच नाही बसत आहे की केसांवरती भांडे येतात म्हणून, कारण मी पहिल्यांदाच पाहिलेलं आहे. हा, मला ते गाणं माहिती आहे केसांवर फुगे म्हणून, ऐकण्यात होतं, पण भांडे भेटतात हे नव्हतं माहिती. आज पहिल्यांदाच बघितलं आणि भांडं घेतलं पण आपण. हे बघा, तुम्ही पाहिलं की मी आज केसांवरती भांडे घेतले आणि मला खूप आनंद होतोय ते बघून की मी म्हणजे मी कधी असं काही केलेलं नाही, फर्स्ट टाइम करते. बघू याच्या पुढे मला माहिती नाही मी कधी घेईल की नाही घेईल, पण एक अनुभव म्हणून मी घेतला. कारण गावाकडे ना असे भरपूर म्हणजे दिवसातून 5-6 जण येतात, ते सायकलवरती ना भांडे घेऊन येतात आणि केस वजनाने ते देतात. तसं मी तुमच्यासोबत शेअर केलं आता. तर तेच मला खूप छान वाटते. मी एवढी मोठी वाटी घेतली आहे आणि ती तुमच्यासोबत शेअर केली. आणि अजून घरातलं म्हणाल तर घरातले सगळेच कामं बाकी आहेत, हळूहळू चालले आहे माझी साफसफाई, घरातलं आवरायचं आहे, आरवीच्या शाळेचं पण बघायचं आहे. तर या सगळ्या गोष्टी होत आहेत. तर मंडळी ठीक आहे, चला आपण घरामध्ये बघूया आता काय काय काम झालेलं आहे घरामधलं. घरातलं म्हणाल तर हळूहळू सेट होतं आहे सगळं. हे बघा एवढं सेट झालं आहे. आता फक्त एवढीच भांडी लावायची राहिली आहेत, ही भांडी लावायची राहिली आहेत फक्त आता. बाकी सगळं स्वच्छ करून झालं आहे घरातलं. आणि बघू आता इकडे पण रूममध्ये थोडा थोडा पसारा आहे, तर मी नंतर आवरून घेईल तो पण. तर इकडे बघा पियुष वडेपाव घेतोय. काय रे पियुषा, काय घेतो? घे घे. तसं माझ्या घरात स्वयंपाक नाही बनवलेला, घे. नको. मंडळी पियुषनी मस्त वडापाव घेतला. आम्ही मस्त आता वडापाव एन्जॉय करणार आहोत, कारण घरात स्वयंपाक वगैरे काही बनवलेला नाही आहे मी. आणि ठीक आहे मंडळी, व्हिडिओ हा इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.